नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्याही घरी कधी असं वाटतं का की आत्ताच एखादं वादळ येऊन गेले आणि नेमकं त्याच वेळी अचानक दाराची बेल वाजते आणि दारात कोणीतरी उभं असतं. मग आपली धावपळ सुरू होते. कोणी सोफ्यावरचे कपडे उचलतंय, कोणी टेबलवरचा पसारा आवरतंय किंवा कुणी वस्तू पटापटा एखाद्या कपाटात लपवून ठेवतंय. पण दुसरीकडे काही गृहिणी अशा असतात की ज्यांच्या घरात कधीही तुम्ही जा, पण त्यांचं घर अगदी स्वच्छ, नीटनेटकं आणि टापटीप दिसतं. त्यांच्याकडे अचानक गेलं तरीही घर पाहून वाटतं की अरे, ही एवढी तयारी कधी करते? आणि मग प्रश्न पडतो की यांच्याकडे असं काय वेगळं आहे? दिवसभर फक्त साफसफाई करतात की काय करतात हे लोक? की यांच्याकडे काही जादू तर नाही आहे? खरं सांगायचं झालं तर याच्यामागे कोणतीही जादू नाही आहे आणि त्या दिवसभर झाडू पोछाच करत बसत नाही. फरक फक्त एवढाच आहे की त्यांना काही छोट्या छोट्या पण खूप स्मार्ट सवयी आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये ना, मी तुम्हाला अशाच 12 स्मार्ट सवयी सांगणार आहे. या नेहमी ऐकायला मिळणाऱ्या सकाळी लवकर उठा, वापरलं की लगेच जागेवर ठेवा अशा टिप्स नाही आहेत. या सवयी अशा आहेत की ज्या तुमचा वेळ वाचवतील आणि अनावश्यक मेहनत तुमची कमी करतील आणि तुमचं घर कायम स्वच्छ नीटनेटकं ठेवायला मदत करतील. आणि हो, याच्यामधली 7वी आणि 11वी सवय तर इतकी महत्त्वाची आहे की ती समजली नाही तर कितीही कष्ट केले ना तरी घर पुन्हा पुन्हा अस्ताव्यस्तच दिसेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक पॉईंट एकमेकांइतकाच उपयोगी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1 in 1 out नियम. ज्या गृहिणींचं घर नेहमी नीटनेटकं दिसतं ना, त्यांचा एक साधा नियम असतो. घरात एखादी नवीन वस्तू आली तर लगेच जुनी एखादी वस्तू बाहेर गेलीच पाहिजे. मग ती एखादी वस्तू म्हणजे कपडे का असेना, चप्पल असू देत, एखादं भांडं असू देत किंवा मग एखादी डेकोरेशनची वस्तू. आपण मात्र काय करतो, अनेक वेळा सेल लागला, ऑफर दिसली किंवा एखादी वस्तू आवडली की लगेच आपण घरात घेऊन येतो. पण घरात आधीपासून असलेली वस्तू तशीच असते. मग आपलं कपाट भरत जातं, ड्रॉवर भरत जातं आणि मग हळूहळू घरामध्ये पसारा वाढतो. पण स्मार्ट गृहिणींना हे माहिती असतं की आपल्याकडे जागा लिमिटेड आहे आणि त्याच्यामुळे नवीन वस्तूला जागा जर का आपल्याला द्यायची असेल तर एखादी जुनी वस्तू जी न वापर नाही करत आहे आपण, ती बाहेर काढायला लागेल किंवा मग कोणाला तरी दान करायला लागेल. या एका सवयीमुळे घर कधीच एकदम अडगळीसारखं वाटत नाही आणि कपाटामध्ये पण कायम जागा राहते. दुसरी गोष्ट म्हणजे घरात डर्टी झोन तयार करा. मैत्रिणींनो, आपण कितीही वेळा झाडू पोछा केला ना तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा धूळ घाण दिसायलाच लागते. मग कधी विचार केला आहे का असं का होतं? कारण आपल्या घरातली घाण आपण साफ करतो, पण घरात बाहेरून धूळ येणं थांबलंच नाही तर घर किती वेळा आपण साफ ठेवू शकतो? स्मार्ट गृहिणींना याच ठिकाणी वेगळा विचार करतात. त्या घराच्या मेन डोअरजवळ एक छोटासा डर्टी झोन तयार करतात. म्हणजे बाहेरून आल्यावर चप्पल तिथेच काढायच्या, पावसात वापरलेली छत्री तिथेच ठेवायची किंवा बाहेरून आलेले पार्सल, बॉक्स, पिशव्या आधी तिथेच स्वच्छ करायच्या किंवा मुलांच्या स्कूलच्या बॅग्स, गाडीच्या चाव्या अशा ज्या जागा आहेत ना, अशा ज्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट तिथे जागाच ठेवायची. त्याच्यामुळे बाहेरची धूळ, माती, जंतू घरभर पसरत नाही. एक छोटीशी सवय आहे पण खूप मोठा फरक पडतो या सवयीमुळे. कारण घाण घरभर पसरल्यानंतर साफ करण्यापेक्षा ती दारातच थांबवणं आणि तिथेच साफ करणं जास्त सोपं असतं. मैत्रिणींनो, तिसरी गोष्ट म्हणजे पॉकेट क्लिनिंगची सवय लावायची. आपल्यापैकी अनेक जणी साफसफाईसाठी वेगळा दिवस ठरवतात. सॅटर्डेला सगळं आवरून घेईल किंवा संडेला सगळं आवरील. आज वेळ नाही आहे, उद्या करून घेऊ. आणि मग असं करत करत काम एवढं साठतं की अर्धा दिवस किंवा मग पूर्ण दिवससुद्धा साफसफाई करण्यात जातो. पण स्मार्ट गृहिणी असं नाही करत. त्या दिवसभरात मिळणाऱ्या 2 ते 3 मिनिटांच्या छोट्या छोट्या वेळेचा उपयोग करतात आणि यालाच म्हणतात पॉकेट क्लिनिंग. फॉर एक्झाम्पल, समजा जर का चहा होतो आहे तर चहा उकळेपर्यंत 2 मिनिटात गॅसचा ओटा साफ करून घ्यायचं. भाजी शिजायला ठेवली आहे तोपर्यंत मसाल्याचा एखादा शेल्फ स्वच्छ करायचा किंवा मग भांडे धुवून टाकायचे थोडेफार असतील ते. मायक्रोवेव्हमध्ये एखादा पदार्थ जर का गरम होतो आहे तोपर्यंत फ्रीजचं हँडल किंवा मग किचनचा एखादा ड्रॉवर पटकन पुसून घ्यायचा. ब्रश करताना वॉश बेसिन लगेच स्वच्छ करून घ्यायचं. अशी छोटी छोटी कामं रोजच्या रोज होत राहिली ना की मोठी साफसफाई करायची वेळ नाही येत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाचं ओझं नाही वाटत आणि घरसुद्धा कायम टापटीप राहतं. सरफेस फ्री पॉलिसी. घर लगेच नीटनेटकं दिसण्याचं हे एक सिक्रेट आहे. मैत्रिणींनो, एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का? सगळ्यात जास्त पसारा घरात कुठे दिसतो? एक म्हणजे डायनिंग टेबल, दुसरं सेंटर टेबल
किचन ओटा आणि सोफा. मग कधी चाव्या पडलेल्या असतात, कधी बिल असतात वेगळे वेगळे, कधी रबर बँड, कधी मुलांची बुक, एखादा मोबाईलचा चार्जर. असं करत करत त्या जागा हळूहळू स्टोअर रूमसारख्या दिसायला लागतात. पण स्मार्ट गृहिणी काय करतात, या जागांना ना नो पार्किंग झोन समजतात. म्हणजे त्याच्यासाठी एक छोटीशी बास्केट किंवा मग ट्रे ठेवतात. ज्या लगेच काम नाही अशा वस्तू त्या ट्रेमध्ये ठेवून द्यायच्या आणि मग नंतर वेळ मिळाला की त्या वस्तू त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून द्यायच्या. घरातले टेबल किंवा किचन ओटा हे जर का स्वच्छ आणि रिकामं दिसलं ना की अर्धं घर आपोआप स्वच्छ दिसायला लागतं. 5वी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी 10 मिनिटाचा रिसेट करा. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते ना याच्यावर आपला दिवसाचा पूर्ण मूड अवलंबून असतो. सकाळी सकाळी उठल्यानंतर लगेच जर का सोफ्यावरती पसारा असेल, टेबलवरती वापरलेले ग्लास किंवा मुलांची खेळणी किंवा बुक्स, कपडे असं जर का इकडे तिकडे पसरलेलं असेल तर दिवसाची सुरुवातच त्रासाने होते. पण ज्या गृहिणी घर नेहमी टापटीप ठेवतात किंवा ज्यांचं घर नेहमी टापटीप दिसतं त्या झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटाचा रिसेट करतात. म्हणजे सोफ्याचे कुशन नीट करायचे, कवर नीट करायचं, टेबलवरचं सामान जागेवर नेऊन ठेवायचं, सिंकमधले असलेले 2-4 ग्लासेस असतील तर ते धुवून टाकायचे आणि एक नजर पूर्ण घरावर टाकायची. जर का कुठे काही असेल तर ते ठेवून द्यायचं. बस एवढंच. जर का एवढं जरी केलं ना तरी सकाळी उठल्यावर घर एकदम स्वच्छ दिसतं आणि दिवसाची सुरुवात खूप छान होते. कधी तुम्ही हे करून बघा. हा छोटासा बदल ना तुमच्या मूडमध्ये खूप फरक पडेल. 6वी गोष्ट म्हणजे क्लटर मॅग्नेट ओळखा. प्रत्येक घरात एक अशी जागा असते जिथे वस्तू कशा पोचतात हे कोणालाच कळत नाही. कुठली तरी खुर्ची, एखादा कोपरा किंवा एखादं टेबल, एखादा बेड. जेव्हा आपण सगळं साफ करतो त्यावेळी ते पूर्ण क्लीन असतं. पण मग त्यात कोणीतरी एखादी वस्तू तिथे ठेवतं. त्यानंतर मग हळूहळू तिथे कपडे, पिशव्या, पेपर, चार्जर सगळंच जमा व्हायला लागतं. या जागेला मी म्हणते क्लटर मॅग्नेट. स्मार्ट गृहिणी काय करतात, आधी ही जागा ओळखतात आणि मग तिथे एखादं सुंदर झाड किंवा एखादं सुंदर शोपीस ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं, एखादी जागा जर का अगोदरपासून सुंदर दिसत असेल तर तिथे कोणाला उगाच कचरा किंवा एखादं काहीही सामान टाकावंसं वाटत नाही. कधी तुमच्या घरात पण एखादी अशी जागा असेल ना तर तुम्ही ती आजच ओळखा आणि मग तुम्ही तुमच्या मनानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तिथे काहीतरी चेंज करा. 7वी गोष्ट म्हणजे पसारा वाढून न देण्याची सवय. मैत्रिणींनो, ही सवय खूप छान आहे. कोणतंही काम समोर आलं की लगेच स्वतःला एक प्रश्न विचारायचा. हे जर का 2 मिनिटात होत असेल तर लगेच ते काम करून घ्या. म्हणजे चप्पल एखादी असेल खाली ठेवलेली तर ती रॅकमध्ये ठेवणं, वापरलेला कप सिंकमध्ये नेऊन ठेवणं किंवा कपाटाचं डोर उघडं दिसलं तर लगेच बंद करणं, ओट्यावर जर का पाणी सांडलेलं असेल तर पटकन पुसून घेणं. ही सगळी कामं 2 मिनिटापेक्षा पण कमी वेळेत होतात. पण आपण काय करतो, थोड्या वेळाने करेल, जाऊ दे असं करून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग ही छोटी छोटी कामं एकत्र करून खूप मोठा पसारा तयार होतो. म्हणून लक्षात ठेवा की 2 ते 1.5 मिनिटाचं जर का काम असेल ना तर ते कधीच पुढे नाही ढकलायचं. त्याच्यामुळे काम साठणार नाही आणि घर नेहमी नीटनेटकं राहतं. 8वी गोष्ट म्हणजे प्रत्येक खोलीत एक एक बास्केट ठेवायचं. दिवसभरात घरात जितक्या जितक्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेल्या असतात ना, जसं मुलांचे बुक्स असतात, खेळणे असतात किंवा मोबाईलचे चार्जर असतात, क्रीम असतात आणि या प्रत्येक वस्तूला जागेवर ठेवण्यासाठी वारंवार फेऱ्या मारणं म्हणजे वेळेचा अपव्यय करणं. त्याऐवजी काय करायचं, प्रत्येक खोलीमध्ये एक एक सुंदर बास्केट ठेवायचं. ज्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात, ज्या लगेच आपल्याला जागेवर ठेवता येत नाही आहे, त्या तात्पुरत्या त्या बास्केटमध्ये ठेवायच्या आणि मग दिवसाच्या शेवटी किंवा मग दुसऱ्या दिवशी एकदाच ती बास्केट घेऊन सगळ्या वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून द्यायच्या. त्याच्यामुळे घर दिवसभर स्वच्छ दिसतं आणि पुन्हा पुन्हा उठून ठेवायची गरज पण पडत नाही आणि आपण थकतो कमी. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या बेडरूममध्ये अशी एखादी खुर्ची आहे का की ज्याच्यावर बसण्यापेक्षा जास्त कपडेच असतात? सुरुवातीला एखादा ड्रेस ठेवला जातो, मग त्याच्यावर एखादा टॉवेल, मग दुसरे कपडे आणि बघता बघता त्या खुर्चीमध्ये कपड्यांचा डोंगर जमा होतो. स्मार्ट गृहिणींना ही सवयच लावत नाही. त्यांच्या घरात कपड्यांसाठी फक्त 2च पर्याय असतात. एकतर धुवायचे असेल तर लॉन्ड्री बास्केटमध्ये आणि पुन्हा वापरायचे असेल तर सरळ हँगरवर किंवा मग कपाटात. मध्ये इकडे तिकडे कुठेच नाही. मैत्रिणींनो, विश्वास ठेवा, ही एक सवय जरी तुम्ही लावली ना तरीही तुमचा बेडरूम एकदम रोज हॉटेलसारखा नीटनेटका दिसेल. मैत्रिणींनो, पुढची सवय म्हणजे
आपल्या घरातल्या सुगंधाकडे सुद्धा तितकंच महत्त्व देणं. काही घरांना दिसायला अगदी स्वच्छ असतात, पण आत गेल्यावर एक विचित्र वास येतो. कधीकधी घरात बंद कोंदट असलेला कोंदटसारखा वास येतो, कधी ओलेपणाचा वास येतो, कधी किचनमधल्या फोडणीचा वास येतो किंवा एकदम उग्र वास येतो. अशा वेळी ना ते घर स्वच्छ असूनसुद्धा तसं वाटत नाही. कारण स्वच्छता फक्त डोळ्यांना दिसून उपयोग नाही आहे, ती जाणवली पण पाहिजे. म्हणून स्मार्ट गृहिणी घरात फक्त साफसफाईच नाही करत, तर घरात कायम एक हलका ताजातवाना सुगंध राहील याच्याकडे सुद्धा लक्ष देतात. मग यासाठी खूप महागडे रूम फ्रेशनर वापरायची गरज नाही आहे. वेळोवेळी खिडक्या उघडून ताजी हवा घरात येऊ द्या किंवा किचनमध्ये एखादा एक्झॉस्ट फॅन बसवून घ्या, वॉशरूममध्ये एखादा एक्झॉस्ट फॅन बसवून घ्या. फ्लोअर क्लिनिंगसाठी लेव्हेंडर, लेमन ग्रास किंवा वेगळ्या वेगळ्या हलके नॅचरल जे स्मेल्स असतात त्याचे लिक्विड यूज करा. घरात प्रवेश करताना जर का ताजेपणा जाणवला ना, तर पाहुण्यांच्या तोंडून आपोआप बाहेर पडेल, वाव किती छान प्रसन्न वाटते तुमच्या घरात. आता मी अशी एक गोष्ट सांगते जी अनेक जणी घर सजवताना नकळत चुकतात. आपल्याला काचेचे कपाट, ओपन शेल्फ्स, उघडे रॅक्स खूप सुंदर वाटतात बघायला, पण प्रत्यक्षात त्याच्यावरती खूप धूळ बसते आणि त्यातलं एखादं जरी सामान विस्कटलेलं असलं ना तरी ते लगेच हाईड होत नाही, लगेच नजरेत भरतं. त्याच्यामुळे ना स्मार्ट गृहिणी काय करतात, शक्य असेल तिथे ते कपाट बंद किंवा मग दरवाजे असलेलं स्टोरेज कपाट पसंत करतात. त्याच्यामुळे धूळ कमी बसते आणि सतत डस्टिंग करावं नाही लागत आणि घरही जास्त नीटनेटकं दिसतं. सुंदर दिसण्यापेक्षा देखभाल सोपी असेल अशी रचना जर आपण निवडली ना तर ते जास्त शहाणपणाचं असतं. आणि आता शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची सवय. आपल्यापैकी अनेक जणी एक मोठी चूक करतात. घरातलं प्रत्येक काम स्वतःच करायचं. मग हळूहळू काय होतं, थकवा होतो, चिडचिड होते आणि असं वाटायला लागतं की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त मलाच दिल्या आहेत. पण स्मार्ट गृहिणी काय करते, स्वतःला घरातली कामवाली नाही तर घराची मॅनेजर समजते. मुलांनी जर का त्यांची खेळणी, पुस्तकं जागेवर नाही ठेवली तर ती त्यांना उचलून ठेवायला सांगायची. नवऱ्याने वापरलेला टॉवेल इकडे तिकडे फेकून दिला किंवा मोजे फेकून दिले तर मग त्या योग्य ठिकाणी ठेवायला पाहिजे ही त्यांना समजून सांगणं. घरात प्रत्येक सदस्य आपली छोटी छोटी जबाबदारी जर का पार पाडत असेल ना तर त्या एका व्यक्तीवरती सगळा भार पडत नाही. त्याच्याचबरोबर घरामध्ये स्मार्ट अप्लायन्सेस असतात, त्यांचा यूज करायचा. कारण घर फक्त एका व्यक्तीचं नसतं, ते सगळ्यांचं असतं. आणि जर का आपल्याला काहीतरी हेल्प मिळाली अप्लायन्सकडून तर ती घ्यायला काही हरकत नाही आहे. तर मैत्रिणींनो, कायम घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी दिवसभर झाडू पोछा करत राहण्याची गरज नसते. गरज असते ती फक्त या छोट्या छोट्या पण स्मार्ट सवयी आपल्या आयुष्यात आणण्याची. सुरुवातीला सगळ्या 12 सवयी तुम्ही लगेच ट्राय करायला जाऊ नका. आज एक सवय करा, मग पुढच्या आठवड्यात दुसरी सवय. अशा हळूहळू जर का तुम्ही बदल करत गेले ना तर काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की घरातलं आवरणं हे खूप कमी झाले आणि घर खूप छान नीटनेटकं दिसायला लागले. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या 12 सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आधीपासून पाळता आणि खरं खरं सांगा, तुमच्या बेडरूममध्ये ही कपड्यांची खुर्ची आहे ना? हा व्हिडिओ तुम्हाला जर का उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या स्मार्ट सवयींचा फायदा होईल. आणि अशाच घर व्यवस्थित ठेवण्याच्या टिप्स, किचन टिप्स, होम ऑर्गनायझेशन आयडियाज आणि गृहिणींसाठी उपयोगी पडतील अशा व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मग मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच समजेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि उपयोगी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि तुमचं घरही असंच सुंदर, सकारात्मक आणि स्वच्छ ठेवत राहा. धन्यवाद.